एवढे सुंदर पहाड आहे ना इथे. इथं असं वाटतं इथं बसून मस्तपैकी पूर्ण दिवस व्यस्त करावा. नमस्कार, माझं नाव आहे आर्ज दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत आहे. आज थोडं ऊन आहे म्हणून मी डिसाईड केलं की आपण जाऊया एका सुंदर अशा ठिकाणी. आणि बरेच दिवस झाले मी जळगाव जामोद किंवा संग्रामपूर किंवा या भागातला सातपुड्याच्या भागातला एखादा वॉटरफॉल शूट नव्हता केला. सो आय हॅव डिसाइडेड टू गो टू महादेव धबधबा, जे जळगाव जामोदमधला एक सुंदर सातपुड्यातला धबधबा आहे. जळगाव जामोदच्या जामोद गावाकडे जळगावपासून जाताना मधात चालठाणा नावाचा एक फाटा लागतो. त्या फाट्यापासून तुम्ही आत आलात की चालठाणा छोटंसं गाव लागतं आणि त्या गावापासून एक पायी जाण्याचा रस्ता आहे. तिथनं तुम्ही पोहोचता सातपुड्याच्या पायथ्याशी. तिथे आहे एक सुंदरसा धबधबा ज्याला नाव आहे महादेव धबधबा. तर आज आपण संपूर्ण महादेव धबधबा बघूया. खूप सुंदर जागा आहे. तुम्ही माझ्या मागे पहाड बघतच असणार. काय काय इथे पाहण्यासारखं आहे ते सुद्धा मी दाखवतो. पण महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आज ऊन आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कामं चालू आहे. फवारणीचं काम, तर त्याचा आवाज तुम्हाला येत असणार, मे बी नाही येत असणार, तरी आवाज चालू आहे इथे. इथनं एक छोटासा रस्ता आहे. आता मी इथनं जाणार आहोत. मधात धबधबा लागेल, नदी लागेल, जे काही सर्व निसर्गरम्य लागेल ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवतो. डू सबस्क्राईब आणि आजची जर्नी चालू करूया. इथनं आता रस्ता आहे आणि आम्ही सरळ जाणार आहोत. तिथनं खाली तो जो डोंगर दिसतो आहे हे संपूर्ण ॲक्च्युली सातपुड्याचे पर्वतरांगच आहे. आणि इट्स रिअली व्हेरी ब्युटिफुल. कारण याच्यावर तुम्ही पाहतच ना, शेड्स आलेले आहेत. ते सगळे सावलींचे शेड्स आहे. आता आपण थोड्या वेळातच निघूया. सो मी ॲक्च्युली धबधब्याकडेच चाललो आहोत. आता खाली एक नदी लागते, त्या नदीकडून जायचं आहे चालत चालत. संपूर्ण हा शेतातला रस्ता आहे. इथे जाण्यासाठी 2 रस्ते आहे बाय द वे. एक तिकडून गोल फिरून येतो आणि एक हा दगडी रस्ता. दगडी इन द सेन्स इथे दगड आहेत सगळीकडे म्हणून. आणि आपण पोहोचू लवकरच महादेव धबधब्याकडे. इथे 2 धबधबे आहे. एक छोटा धबधबा आहे त्याला कुंवरदेवचा धबधबा असं म्हणतात आणि जो मोठा धबधबा आहे त्याला महादेव धबधबा असं म्हणतात. आणि आता मी चाललो आहे ना तो साईडला, इथे खाली नदी आहे आणि हा जो रस्ता आहे कच्चा पायवाटेचा, हा शेताकडून आहे, तिकडून जायचा आहे. सो असं हे जे आहे ना हे खाली नदीसारखं आहे. इथनं रस्ता आहे आणि इथे सतत पाण्याचा आवाज येतो कारण इथनं खालून नदी वाहते. एक त्यावर बांध सुद्धा आहेत. इथे छोटे छोटे घरं आहेत शेतातले आणि या शेतामधूनच रस्ता आहे. हा ॲक्च्युली माझा मित्र आहे अंबादास पांडे. हॅलो अंबादास, कसा आहे? अंबादास मला आज हा संपूर्ण धबधबा दाखवतो आहे. चला जाऊया, आपण निघूया. ओके, गव्हर्नमेंटचे शेत असतात ते फक्त शेतकऱ्यांना शेती करण्यापुरते देतात. शेतकऱ्यासाठी देतात. काही काम जर पडलं ते गव्हर्नमेंट लगेच वापस. सो चालठाणा गाव म्हणा किंवा इथे येतानाचे जे घरं लागतात हे सर्व आदिवासी लोकांची घरं आहे. आणि हे जे शेत आहेत हे बहुधा गव्हर्मेंटची शेतं असतात जे आदिवासी लोकांना शेती करण्यासाठी देण्यात येतात.
शॉर्टकट चाललेत ते पण. शॉर्टकट नाही, आता आपण मेन रस्त्यावर आलो. चाललं येतो. हो. going. I'm very sweaty right now. खूप थकलोय मी. इथे खाली आधी तुम्हाला डोंगराच्या पायथ्याशी यावं लागतं आणि मग डोंगर चढावा लागतो. Let's see how we can see the waterfall. I'll carry my water bottle. Sorry for my voice. पण पहाडावर चढताना असाच आवाज येतो. इथे दरी आहे and I don't know अंबादास एवढा फास्ट कसा चढतो आहे. He might practice very well. अंबादास सांगायचं की तू सांगत होता मला थोड्या वेळ आधी तुझ्या फॅमिलीकडे यायची तुम्ही पार्टी करण्यासाठी. फॅमिली पार्टी ॲक्च्युली. तर तुम्ही कुठे कुठे जायचे? चल मी हां जम्बू पाणी, हां अनुभवार्थी आणि मैलगड आणि एक खाण्यापिण्याचं घरून स्वयंपाक घेऊन जायचो आम्ही. तिथे बनवायचो, मस्त चूल वगैरे पेटवायची, तिथं स्वयंपाक बनवायचा, मग देवाला प्रसाद द्यायचा, नंतर जेवण वगैरे करून डबल पूर्ण आपल्या घर वापसीच्या तयारीसाठी. या तुम्ही असं करू शकता. ऑफकोर्स तुम्हाला ह्या सगळ्या जागा माहिती असतील तर. अदरवाईज इट्स बिट डिफिकल्ट बट फॉर द पीपल लाईक अंबादास ही कॅन डेफिनेटली गो. आता आपण थोड्या वेळातच पोहोचू. इथे फक्त आम्हीच नाही आहोत ॲक्च्युली, खूप लोक येत जात राहतात तिकडे, बरेच जण येतात आता. आजकाल सर्वांना अशी ठिकाणं फार आवडतात, विच इज व्हेरी नाईस. फॅमिली पण येतात तिथं. हां फॅमिलीज पण येतात. आता बघूया आपण आणखी. आता थोडं खाली जायचं आहे आपल्याला आणि मग तुम्हाला दिसेल महादेव धबधबा. म्हणजे मला पण दिसेल बिकॉज आय एम सीइंग इट फर्स्ट टाइम. सो आय एम गोना वेट फॉर व्हाईल टू सी द ब्युटी ऑफ महादेव वॉटरफॉल. इथून दोन्ही धबधबे दिसतात, महाकाली पण दिसते आणि महाकाली आणि महादेव दोन्ही सुद्धा. महाकालीपर्यंत जाता नाही. अच्छा, रस्ता मला माहिती नाही तिथे. ओके. आणि इथनं जर दिसत आहेत तर विल सी महाकाली धबधबा किंवा महादेव धबधबा.
सो फायनली हा एक छोटा रस्ता येतो, तिथनं डिरेक्टली तुम्ही खाली जाऊ शकता. आता थोडं पायी चालत जायचं आहे. इथनं ना डोळ्यांनी मी पाहू शकतो, इथे महादेव धबधबा दिसतो आहे. उंच उंच डोंगर आहे सगळीकडे. आणि आता थोडं खाली जायचं आहे, म्हणजे चालत पहाडाच्या. इथनं तुम्ही फायनली पोहोचू शकता. आता आणखी काय काय आहे रस्त्यात ते सुद्धा मी तुमच्या सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ॲक्च्युली इथपर्यंतच बाईक येतात, इथे सर्व बाईक लावतात ते बघा. सो जाताना पहिला धबधबा म्हणजे मी म्हणेल त्याच धबधब्याचा हा एक छोटा धबधबा आहे, उपधबधबा. आणि हे पाणी तिथनंच वाहत आहे महादेव धबधब्याकडून. ते किती सुंदर आहे ना. तरी आम्ही खाली नाही गेलो, म्हणजे याच पाण्याला क्रॉस करून जायचं आहे ना आपल्याला पुढे. चला आता आपण समोर जाऊया, बिकॉज वी हॅव टू सी द मेन वॉटरफॉल महादेव धबधबा. इथे 2 आहेत, म्हणजे महादेव आणि महाकाली, शिव पार्वती. सो त्यांच्या नावानेच हे धबधबे सुद्धा आहेत. याला बघून मला गोडाळा धरणाजवळ जो त्याच्या सांडव्यातून धबधबा वाहतो किंवा जे झरे वाहतात ते असेच दिसतात. हा रस्ता माहीत आहे कसा आहे, सगळीकडे मोठमोठे झाडं आहेत आणि कितीही ऊन असो इथे खाली तुमच्यापर्यंत सावलीच राहणार, कारण ऊन आहे सगळीकडे. पण या भागात सध्या सावली आहे, एवढे झाडं आहे इथे, गर्द हिरवा आहे. आणि आता थोड्या वेळच आपण पोहोचू महादेव धबधब्याकडे. सी हे बघा हे झाड. तिकडून आपण वरती उठून आता थोडा पाऊस कमी झाला आहे, पण जेव्हा खूप जास्त पाऊस असतो तेव्हा इथे सगळीकडे पाणीच पाणी दिसतं. हा रस्ताही पूर्ण मी ज्यावरून चालतो आहे तोही पाण्याने व्यापलेला असावा. पण आता पाऊस नाही आहे तर ॲटलिस्ट रस्ता विजेबल तरी आहे, नाही तर ह्यावरही पाणीच असणार. उंबरदेव सारखेच आहे त्याचे रस्ते. सो धबधब्याचं पाणी आता दिसायला लागलं आहे खाली. आता तुम्हाला पाण्यातूनच जायचं आहे आणि मग तुम्ही फायनली महादेव धबधब्याचे दर्शन घेऊ शकणार. पाणी छान आहे, नितळ आहे. येताना रस्त्यामध्ये तुम्ही ब्रेक घेऊ शकता, खाण्यापिण्याचं आणा. फॅमिलीसोबत येत असणार तर फक्त कचरा नका करू इकडे, कारण ह्या खूप सुंदर जागा आहेत आणि याला पोल्यूट करणं म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे. सो प्लीज डोंट डू दॅट. पाण्याचा आवाज येतोय का तुम्हाला? मी पाण्यातच चालत आहे. झाडं आहेत सगळीकडे लागलेले. आणि शुभमने फायनली पॅन्ट वर केली आहे. नाही केली. I wear shorts, so I don't need it. Look how clean this. I hope you have seen this. I think आपण पोहोचलो आहोत, कारण असं मला आवाज येत असणार इथनं. And when you finally see the water, याच्यासाठी जो म्हणजे इथे येण्यासाठी जेवढी मेहनत घेतली तेवढी मेहनत सार्थकी लागली असंच म्हणावं. बिकॉज you just forget everything.
आणि फायनली तुम्ही येऊन पोहोचता महादेव धबधब्याकडे. महादेव वॉटरफॉल. सच अ ब्युटिफुल वॉटरफॉल. सो इथनं संपूर्ण हा दिसतो आहे तो आहे महादेव धबधबा. सुंदर असा महादेव धबधबा आणि हेच पाणी वाहत वाहत खाली जातं. वाव. चला आपण वर जाऊया. इथे खूप लोक येतात याचा आनंद घेण्यासाठी. ओ गॉड. सो ॲक्च्युली मी इथनं वर चढून आलो आहे. ज्यांना येतं त्यांनीच या असं वर. बाय द वे जमलं तरच या, अदरवाईज जमत नसेल तर वर नका येऊ. आता इथनं आणखी वर जायचं आहे. इथनं थोडंसंही तुम्ही चुकलात तर तुम्ही गेला खाली. ये वर ये वर त्याच्यावरती आणखी वर जायचं आहे. दस गाय अंबादास आणि हा महादेव धबधबा. सो वरनं कसा दिसतो हे मी दाखवतो. हा महादेव धबधबा आहे. बट फ्रँकली स्पीक एवढं वर येणं म्हणजे थोडं सांभाळूनच यावं लागतं. अदरवाईज इफ यू फॉल डाऊन फ्रॉम दिस एंटायर रॉक काहीही जाऊ शकते. आता मी तुम्हाला हा महादेव धबधबा वरच्या भागातनं जेव्हा पडतो तेव्हा कसा दिसतो ते दाखवतो. तर हा इथनं दिसतो. हा डोंगरांमधून खाली पडतो संपूर्ण. या भागामध्ये थोड्या गुफा पण आहेत. पण नाव इट्स अनेबल टू रीच देअर. इथनं वर आय थिंक एक मंदिर आहे की भगवा लावला आहे वर तुम्हाला दिसत असणार. आणि हा संपूर्ण सुंदरसा वॉटरफॉल कॉल्ड महादेव धबधबा. हे एक व्हॅलीसारखं आहे खाली पूर्ण. त्या पाण्यामधून तुम्हाला खाली जायचं असतं. आणि आलो की नाही तो मुलगा जो उभा तिथं धार पडत जाय. हां, पूर्वी याला पाणी खूप जास्त होतं, आता नाही आहे एवढं. पण तरी एवढा सुंदर दिसतो ना. भरलेला होता. ओके. आवाज ऐकत बस. नाव आय एम गोईंग देअर. मला तिथे जाऊन आंघोळ करायचं आहे थोडं. बिकॉज तुम्ही इथपर्यंत पोहोचता ना तिथे संपूर्ण तुम्ही घामाने ओलाचिंब होऊन जाता. आय एम गोना गो देअर टू एन्जॉय सम वॉटर. बघा हे काका काय करतात आय डोंट नो. सो पाणी असं पळतंय जणू काही दुधाच्या धारा लागल्या आहेत खाली. द वॉटर इज सो मिल्की दॅट यू फील लाईक इट्स नॉट अ वॉटर बट अ मिल्क. आणि ह्या दुधाड म्हणजे दूधसागर धबधब्याचं नाव कसं दूधसागर आहे तसं या महादेव धबधब्याचं नाव म्हणजे महादेव न ठेवता दूधदेव ठेवावं असंच जणू इथे आल्यावर वाटतं. आता मी थोडं तिथे जातो आहे. आंघोळ करूया आपण.
मध्ये आम्ही वर नाही जाऊ शकणार. Go. It's actually very difficult to sit there. कारण हे पाणी एवढं पडतं ना तुमच्या अंगावर, तुम्ही तिथे जाऊन बसणं म्हणजे खूप कठीण आहे. इमॅजिन झेनत कसं असेल. रायगडमधला झेनत आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. फ्राईड लिटे वरनं जे धार येतं ना ती एवढी टोचते तुमच्या अंगाला. ऑल व्हेरी ब्युटिफुल. इथनं जाणं खूप कठीण आहे आणि तो वरनं जे पडतं ना याच्यापासून धरण एक करायला नदी आहे. यावरही 4 धबधबे दिसतात गेले. नदी आहे ती मोठी. वर 4 धबधबे आहेत. इथे मी थोडी आंघोळ करून घेतली कारण तुम्ही येता ना इथे तेव्हा एवढा घाम येतो तुम्हाला. यू बिकम व्हेरी स्वेटी अँड यू हॅव टू क्लीन युअर सेल्फ. मग का नाही महादेव धबधब्यातच थोडं आनंद घ्यायचा, का नाही इथंच थोडं आंघोळ करून घ्यायची. अँड सो आय एम डन द सेम. इथनं बघा. आणि हाच तो रस्ता आहे जिथनं मी वर पण आलो आहे. ॲक्च्युली या साईडने आलो आहे. हा बघा इकडून. आणि हा शुभम तुझी टेल मी तो खाली बसलेला होता, मला वाटलं येणार नाही आणि हा एवढ्या लवकर आला. हाऊ कम. जसं याच्या पायाला ते हे चिटकवलेलं आहे स्पायडरमॅन सारखा आला तो. तो इथे आल्यानंतर खूप चांगलं वाटतं. अशा जागा खूप कमी आहे त्यामुळे याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी म्हणजेच विदर्भातील सातपुड्यातील जळगाव जामोदमधील महादेव धबधब्याला नक्की भेट द्या. आता मी थोडं थांबू इथे आणि मग फायनली खाली जाऊ. बघा तो एक जातो आहे ना वरनं छोटा दिसतो. इकडनं पण जात आहेत. तुम्ही नका ट्राय करू कारण मी स्वतःच ट्राय नाही करत आहे वर जाण्याचं. ही मस्ट बी फ्रॉम स्पायडरमॅन फॅमिली. कुठे आहे तो? सो फायनली मी खाली आलो आहे. येताना थोडं सांभाळूनच यावं खाली कारण वर जाताना जेवढं अवघड आहे थोडंच खाली येताना आहे पाय घसरू शकतात. सो थोडं काळजीपूर्वक या. बिकॉज वी ऑल आर नॉट शुभम. आहे ना शुभम? त्याच्या पायाला लागलेला असून पण तो एवढा असं वर आला. मला वाटलं कोण आलं एवढं लवकर. तर मला चढायला ॲटलिस्ट 10 मिनटं तरी लागलं असणार. तो 5 मिनटाचाही कमी वर आला. या सो दिस इज इट. सुंदर असा धबधबा आहे महादेव धबधबा जो प्रत्येकाने एकदा तरी नक्की अनुभवा. सो आता इथे थोडा रेस्ट करणार आहे मी थोडा वेळ. बाकी मागे तुम्ही पाहू शकतच असणार लोक किती एन्जॉय करतात. यूथ आहे, फॅमिली मेंबर आहेत त्यांचे, पण मोस्टली यंग आहेत. सो तुम्हीही प्लॅन बनवा आणि नक्की एकदा या महादेव धबधब्याला पाहायला, ही जागा अनुभवायला नक्की या. आय होप तुम्हाला माझी इथली सफर आवडली असणार. जर तुम्हाला
महादेव धबधबा जळगाव जामोद येथील आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा नेहमीप्रमाणे आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी, नवीन जागेवर. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर आणि महादेव धबधबा पाहायला नक्की या. बाय बाय.